नमस्कार, मी मधुरा. आरोग्यविषयक ह्या खास कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आणि आज आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत मणक्याची शस्त्रक्रिया, समज व गैरसमज ह्या विषयावर. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर अवनीश गुप्ते. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर मणक्याचे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत. डॉक्टरांनी MBBS, MS आणि MCH या वैद्यकीय पदव्या संपादन केल्यात आणि त्यातली MCH ही जगातली मणक्याची सर्वात मोठी पदवी आहे. डॉक्टर गुप्ते यांच्या विनायक स्पाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व मणके विकारांवरती खात्रीशीर उपचार केले जातात आणि गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर गुप्ते हे यशस्वी उपचार करत आहेत. चला तर आज आपण मणके विकारांवरती अधिक चर्चा करूया डॉक्टरांशी आणि लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे मणक्यांच्या तक्रारी आज मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, मात्र नेमक्या ह्या तक्रारी कोणत्या असतात त्याविषयी काय सांगाल? तक्रारी समजण्यासाठी आपल्याला मणक्याची रचना आणि क्रिया समजणं अतिशय गरजेचे आहे. बरोबर. त्याच्याकरता मी आणलेला एक मॉडेल. हे मॉडेलमध्ये मणक्याचं मॉडेल आहे. मानेचे 7 मणके, पाठीचे 12 मणके, कमरेचे 5 मणके असतात, खाली माकाड असतं. हाड आपल्याला देतो आधार कडक असल्यामुळे. आणि मध्ये 2 मणक्याच्या मध्ये गादीचे समावेश असतं. कुठे जरी बघितलं गादी दिसणार. गादीवरती आपण हालचाली करत असतो. आणि तिसरं काम आहे हातपायाचे हालचाल. ते मेंदूकडे जे निरोप असतो ते हातपायाकडे पाठवा लागतो. ते मणक्याच्या सेंटरमध्ये मागे शिर जात असते, त्याला म्हणतो मज्जारज्जू. त्यांनी आपले हातपायाची हालचाली आणि कंट्रोल निर्माण होत असते. ही शिर जोपर्यंत मोकळी आहे तोपर्यंत काही त्रास नाही, आणि शिर दबायला लागली तो खूप मोठा त्रास होतो आणि त्याला लागतो शस्त्रक्रिया. आता इथे मॉडेलमध्ये आपण पाहू शकतो 2 मणक्याच्या मध्ये गादी आहे. ही बाहेर आलेली नाहीये, त्रास काय होणार नाही. पण इथे बघितलं हे गादी बाहेर आलेली आहे, वेगळ्या रंगाने करून मी दाखवलेली आहे. त्याच्यामुळे ही शिर दबून गेली. तर तक्रार काय चालू झाली की कमरेसोबत पायाला तक्रारी होणार. म्हणजे थोडक्यात हे पायाला जाणारी शिर आहे, तिथली पायाला डाव्या पायाला जाणारी शिर आहे. तर उजव्या पायाला इथे तक्रारी काय होणार आहे? मुंग्या येणार, रग होणार, बधीर होणार किंवा त्रास वाढल्यानंतर पॅरालिसिस होणार. तसं जर मानेची गादी सरकली तर त्याच तारखे तक्रारी हाताला होणार. मुंग्या, रग, कळ किंवा जास्त त्रास झाला की शिर दबली तर पॅरालिसिस पण होऊ शकतं. तर तेवढा उशिरा करायचं नाहीये. तर आपल्याकडे 2 प्रकारचे पेशंट असतात. ज्यांना मानपाठ कंबरदुखी आहे त्यांना शक्यतो शस्त्रक्रिया लागत नाही. त्यांना विना ऑपरेशन मी बरा करतो आणि रोबोटिक ट्रीटमेंटद्वारेही करतो. जर ऑपरेशनची गरज असेल MRI स्कॅनिंग मध्ये, म्हणजे स्कॅनिंग केलं त्याच्यामध्ये शिरदाब या पद्धतीने गादी सरकली असेल तर त्यांना ऑपरेशन लागलं तर ऑपरेशन पण आपल्याकडे केले जातात. ते पण रोबोटिक पद्धतीने चालू आहे. म्हणजे आमच्या महाराष्ट्रात एकमेव हॉस्पिटल आहे जिथे रोबोट उपलब्ध आहे मणक्याचे ऑपरेशन करता. तर ते पण पेशंट सगळे 1-2 तासात चालून बरे होऊन जातात. म्हणजे आज मणक्याच्या बाबतीत सगळी सोय आपल्याकडे विनायक हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे आहे. आता डॉक्टर, तुम्ही म्हणालात की ही शस्त्रक्रियेनंतर लगेचच पेशंट बरा होतो वगैरे, पण बऱ्याचदा ह्या शस्त्रक्रियेबद्दल लोकांच्या मनात गैरसमज आहे, अनेक शंका आपल्याला ऐकायला मिळतात. तुमच्याकडे येणारे पेशंटही तुम्हाला तेच विचारत असतील. मात्र बऱ्याचदा ही एक शंका असते की मी हे ऑपरेशन झाल्यानंतर गाडी चालवू शकतो का? तर ही शंका तुम्ही कशी दूर कराल? नक्कीच गाडी चालवू शकता. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. या व्यक्ती पूर्णपणे बरे झालेले आहेत आणि ते देखील गाडी पण चालवतात. त्यांना कोणीतरी पाठवलं होतं, ते पूर्णपणे क्लिअर होते, गाडी चालवत होते, म्हणून त्यांनी ह्यांना लावलं. आणि हे व्हिडिओवरती काय बोलतात जर आपण ऐकूयात. मी सुभाष जगताप. मला 1-1.5 वर्षापासून एवढा त्रास व्हायचा. माझी गादी सरकल्यामुळे नस दबली होती आणि नस दबल्यामुळे मला वारंवार पाठीला चमक भरणे आणि पायाला मुंगे येणे, या त्रासाने मी कंटाळून गेलो होतो. मालिश मसाज करूनही कंटाळलो मी. शेवटी MRI केला. मला आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांचं गुप्ते सरांच्या हॉस्पिटलवरती शस्त्रक्रिया झालेल्या आणि त्यांच्या शस्त्रक्रिया त्या पण यशस्वीरित्या पार पडलेल्या आहे. त्यामुळे मी त्यांच्या ह्यानेच आलो. सगळे बरे? हो. आणि काय काय कामं करतात ते? सगळी शेतामध्ये कामं करतायत. 17 तारखेला येऊन मी ऍडमिट झालो. 19 तारखेला गप्पा मारता मारता सरांनी माझी शस्त्रक्रिया केली आणि लगेच आल्यानंतर 2 तासात तर मला चालायला लावलं. आणि मी आजही ऑपरेशन केल्यानंतर 3-4 दिवशी बाईकही चालू शकतो. आतापर्यंत मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही किती किलोमीटर पर्यंत चालला असाल अंदाजे? कमी कमी 4-5 किलोमीटर चाललो. आरामात चाललो. ऑपरेशनच्या अगोदर तुम्हाला चालता येत होतं एवढं? नाही, एक पाय माझा बंद, टोटलच बंद झाला. तुम्ही अक्षरशः लंगडत आले होते आपल्या हॉस्पिटलमध्ये. आणि आता मी बघतोय की तुम्ही पूर्णपणे मोकळे आहात. हो, व्यवस्थित
व्यवस्थित आहे मी. तुम्हाला कसलाही त्रास होत नाहीये? अजिबात नाही. आता आपल्याला तुम्ही मला जरा चालून सुद्धा दाखवा. आता तर तुम्ही एकदम मोकळे चालत आहात, हो, आता कसलाही त्रास नाही तुम्हाला? त्रासच नाही. आता मी ऑल क्लिअर झाल्यासारखं वाटतं. उलट मला त्रास वाटते, डॉक्टर सांगते रेस्ट घ्या, पण रेस्ट घ्यायची पण काही गरज नाही असं वाटतंय मला तर. तुम्ही गाडी सुद्धा चालवली, पायऱ्या सुद्धा वर खाली केल्या, काही त्रास जाणवला तुम्हाला? काहीच नाही त्रास जाणवला. डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी मणक्याच्या ऑपरेशनाच्या अगोदर तुम्हाला ऑपरेशनाची 100% गॅरंटी दिली हो, होती. गॅरंटी दिली होती. त्याप्रमाणे रिझल्ट आले. अगदी बरोबर. तुमचा आनंद तर तुमच्या चेहऱ्यावरती दिसूनच येत आहे. जसं तुम्ही ऑपरेशनाच्या अगोदर पूर्णपणे भयंकर वेदनांमध्ये होते. एक ते 1.5 महिन्यापासून तोंडावरचं हसूच गेलं होतं, पण मी आता खरंच खूप आनंदी आहे. पूर्ण मोकळे झालात हो. आता. धन्यवाद. डॉक्टर, आत्ताच आपण बघितलं की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की हे अगदी मणक्याच्या ऑपरेशन नंतरही गाडी चालवू शकतात. मात्र बऱ्याचदा असं होतं की ह्या व्हिडिओनंतर म्हणजे ह्या शस्त्रक्रियेनंतर वेदना तर कमी होतात, गाडी तर चालवता येते. मग तुम्ही ह्या ऑपरेशनमध्ये नेमकं असं काय वेगळे करता की हे सगळं सहजपणे शक्य होतं? नक्की, त्यासाठी आपण ऑपरेशन थिएटरच्या आत जाऊ. बापरे, बरं. 110 किलो पेशंटचं ऑपरेशन चालू आहे. वय त्यांचं मात्र 74 आहे. बापरे. त्यांना काहीच चालता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं. आणि पेशंटला आम्ही संवाद घालता घालता, गप्पा मारता मारता मी त्यांची मणक्याची शस्त्रक्रिया करतो. हे दाखवू आपण. क्या बात आहे. चला बघूयात. आज यशवंत निगम साहेब आपले ऑपरेशन थिएटरच्या आत आहेत. त्यांचं वय 74 आहे. त्यांचा मणका पुढे मागे सरकला होता आणि त्याच्यामुळे शिरदाब निर्माण झाल्यामुळे त्रास होत होता, म्हणजे कंबरदुखी आणि दोन्ही पायाला त्रास, शॅटिका म्हणतो. आता त्यांचं MRI मध्ये पहिले बघू आपण. जे बघितलं आपण, जसं ही शिर दबली दिसते 2 ठिकाणी, इथे पण दिसते, इथे पण दिसते, सगळीकडे हे 2 ठिकाणी शिर दबलेली आहे, इथे आणि इथे. हे गादी सरकल्यामुळे किंवा म्हणायचे की लिस्थेसिसमुळे प्रॉब्लेम होता. आता एक्सरे मध्ये बघू आपण लिस्थेसिस कुठे. हे चौरस मणका एका लाईन मध्ये आहे. हा मणका थोडा मागे गेलेला आहे त्याच्यापेक्षा, तर हा थोडा पुढे आहे, हा थोडा मागे इथपर्यंत आहे, हे पुढे. तर मधली जी गादी होती ते मी इथे दाखवली, त्या कारणामुळे सरकले आणि ते पुढे मागे इन्स्टेबिलिटीमुळे सरकल्यामुळे हा त्रास होत होता. ऑपरेशन आता संपलाय, त्यांच्याशी आपण संवाद करू आपण. ऑपरेशन मध्ये ह्या पद्धतीचे आपण स्क्रू टाकलेले आहेत आणि मणके जागेवर बसवलेले आहेत, त्यांनी परत भविष्यात कधी त्रास होऊ नये. आणि त्यांचं वजन नेमकी खूप जास्त आहे, 110 किलो आहे. ऑपरेशन 100% यशस्वी झालंय. यशवंत साहेब नमस्कार. ऑपरेशन सक्सेस झालंय. ओके सर. ओके ओके. हा, ऑपरेशन 1 नंबर झालेलं आहे. संध्याकाळी तुम्ही 1 नंबर घरी चालणार. ओके सर. ठीक आहे. ओके, नमस्कार. बरे. थँक्यू. डॉक्टर, एवढ्या मोठ्या म्हणजे एवढं वजन असलेल्या पेशंटवरती आज ही शस्त्रक्रिया तुम्ही केली आणि ती यशस्वी देखील झाली आहे. खरंच तुमचं कौतुक करायला पाहिजे. मात्र मला हे विचारायचं आहे की असे पेशंट्स आपल्याकडे बरेच येत असतात वेगवेगळ्या प्रकारचे. ह्यामध्ये जर आपल्याकडे बाक असलेला पेशंट आला तर तोही बरा होतो का? नक्कीच. बाकवाले पेशंट बरेचसे रेग्युलर आपल्याकडे चालू असतात. हां. मी तुम्हाला एक वयस्कर पेशंट दाखवलाय, आता एक तरुण पेशंट दाखवतो, ज्यांना पूर्ण मणका असं फिरलं होतं, बापरे. पूर्ण बाक होतं. त्यांचं ऑपरेशन मध्ये खूप वेळ गेली, पण देखील ते पण 1 तासात बरे झाले. क्या बात आहे. ऑपरेशन करून 1 तासात चालू फिरायला लागले, अक्षरशः रनिंग करायला लागले. ते एक व्हिडिओ बघू आपण आज. अगदी बघूयात. माझं नाव योगेश हळणो, मी श्रीरामपूरहून आलोय. श्रीरामपूर. वय किती? 28. 28 वय. बोला, तुम्हाला त्रास काय होतो?
माझ्या मनक्याला बाग पडलेला होता पूर्ण सी आकार तयार झाला होता. बरं आणि दुखत होतं. हा दुखत होतं, ठणक लागतं आणि कळ लागते. तुमचं आणि ऑपरेशन चालणं तिरका होतं माझं. चालणं तिरका होतं. तिरका एकदम तिरका चालत. बाकामुळे तुम्ही तिरका हा, चालायचे, तिरका. एक पाय वर राहायचे, खाली राहायचे. एक पाय अपरा पडायचा असा. हे पहिले आधीचा आकार दाखवायचे कसा होता की मणका असा पूर्ण त्यांचा बाकलेला होता. अजिबात मणका त्यांचा सरळ नव्हता. दिसते सर्वांना. आणि ऑपरेशन मध्ये एवढ्या क्लिपच्या सहाय्याने 90 ते 95% हा सरळ झालेला आहे. ऑपरेशन करून त्यांच्या मणक्यामध्ये हे बघायला गेले जवळपास एक वरपासून खालपर्यंत भरपूर क्लिप्स साहित्य स्क्रू पडलेले आहेत. सगळा मणका स्क्रू रॉडच्या सहाय्याने सरळ करण्यात आलेला आहे. ऑपरेशन नंतर तुम्ही किती लवकर चालू शकले भाऊ? 1 तासात चालायला लागलो. 11 तासाचं ऑपरेशन करून 1 तासात चालायला लागले. ऑपरेशन नंतर तुम्हाला काय फरक जाणवला? ऑपरेशन नंतर मी लगेच सरळ चालायला लागलो. ऑपरेशन चे आधी तुमचा एक खांदा वर एक खांदा खाली असायचं, हो ते बरं झालं वाटतंय? क्लिअर समान झाले दोन्ही खांदे एकदम. आपलं मेजर ऑपरेशन आहे. जे बाकीच्या लोकांना जसं गॅरंटी दिली होती की ऑपरेशन फेल होणार नाही, गॅरंटी तुम्हाला दिली होती की काय फेल होत नाही, आज तुमचे ऑपरेशन तुमचंही फेल होणार नाही. दिली ती गॅरंटी दिली. ऑपरेशन झाल्यानंतर मला असं म्हणजे 150 टाके असं मला वाटत नव्हतं. या ऑपरेशनची पट्टी इथपासून सुरू झाली, हे सगळं इथपर्यंत ऑपरेशन आहे त्यांचं फुल. म्हणजे फक्त कंबरचा भाग सोडलं तर सगळं इथपासून इथपर्यंत ऑपरेशन आहे. आणि त्यांना काही दुखत पण नाहीये. 150 टाके असून सुद्धा, म्हणजे आधी ती दुखणी जास्त असणार आहे, त्या कारणामुळे त्यांना आनंद वाटतंय. तुम्हाला आनंद वाटतंय का? हो आनंद वाटतंय. फ्रेश आहे. फ्रेश. डॉक्टर, ह्या सगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून मला तर वाटते की जी मणक्यांबद्दल किंवा मणक्यांच्या शस्त्रक्रियांबद्दल जो काही लोकांमध्ये गैरसमज होता तो नक्कीच काही अंशी तरी बऱ्यापैकी आता कमी झाले असेल, ही शंका कमी झाली असेल. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर असेच काही मला व्हिडिओज बघायचे आणि अजून माहिती जाणून घ्यायची, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे मणक्यांचे विकार, समज आणि गैरसमज या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर अवनीश गुप्ते. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण अनेक व्हिडिओज बघितले, मात्र बऱ्याच आता तुम्ही मगाशी बोलता म्हणालात की रोबोटिक सर्जरी देखील आज मणक्यांवरती केली जाते. म्हणजे मग पेशंटच्या आयुष्यामध्ये नेमका काय बदल होतो रोबोटिक सर्जरीमुळे? काय नेमकं होतं त्याबद्दल काय सांगाल? अचूक. समजा आपल्याकडे एक मोबाईल आहे, तुम्हाला मी मदर विचारला 64 गुणिले 64, तुम्ही लगेच सांगू शकणार नाही, वेळ लागणार. बरोबर. जरी कॅल्क्युलेशन करायला पेन पेपरनी बसली तरी चुकीचा होऊ शकतो. हे मात्र ऑपरेशन थिएटर मध्ये नाही झालं पाहिजे पेशंट सोबत. माणसाला तयार केलेलं आहे आपण, कॅल्क्युलेटर आपण तयार केलाय, पण तो अचूक देतो. तयार आम्हीच करतो पण तो अचूक रिझल्ट देतो. तसा रोबोट तयार माणूस करतो पण तो अचूक सर्जरी करतो. म्हणजे जर आमच्या सोबत रोबोट काम करणार आहे तर अजून अचूक म्हणजे तेच पेशंट नातेवाईकांना अपेक्षित आहे. पेशंट आमच्याकडे 1 ते 2 तासात का चालतो, बाकी ठिकाणी का चालत नाही? सर्व पेशंट चालतात, संध्याकाळी रनिंग पण करतात, संध्याकाळी गाडीही चालवतात, पाऱ्यावर खाली करतात. लेडीज लोकांना आम्ही किचन मध्ये घालतो, ते स्वयंपाक करतात ऑपरेशनच्या संध्याकाळी. मग घरी जाऊन का करू शकत नाही? अशा शेकडो व्हिडिओ आहेत. शेती करतात लोक ऑपरेशन नंतर, गाडी कच्च्या रस्त्याला चालवतात, खराब हरदरे बसतात तरी त्रास होत नाही. तर त्याच्यासाठी हे रोबोटिक ट्रीटमेंट आपल्याला महत्वाचे समजते. दुसरा विषय काय आहे की आपला आव्हान आहे अखंड महाराष्ट्र बरं करायचे. हे महाराष्ट्र मिशन आहे. आम्ही आमचा स्टाफ ह्या उद्देशाने जगतो की संपूर्ण महाराष्ट्र बरा झाला पाहिजे, कुणाला त्रास नाही पाहिजे. त्रास वाढला तर पॅरालिस पर्यंत जाऊ शकतो. इथे पेशंट तासाभरात बरा होतोय आणि तिथे पेशंट गैरसमज असल्यामुळे कायमचा झोपून राहतो. असं नाही झालं पाहिजे. आज गव्हर्नमेंटने आवाहन केलं की पोलिओ गायब झाला ड्रॉप देऊन मुलांना, तर आपण पूर्ण महाराष्ट्र नीट का नाही करू शकत? त्यांची सेवा का नाही करू शकत? एक पेशंट झोपला म्हणजे कुटुंब झोपला, हा विचाराने आम्ही काम करतो की पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे, आपल्यामुळे पॅरालिसिस झाली नाही पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी सर्व काम केलं पाहिजे. आम्ही पेशंटला विचारतो तुम्ही काय काम करतात, म्हणजे मी शेती करतो, एक म्हणतो मी गाडी चालवतो, एक म्हणतो मी मार्केटिंगचं काम करतो, एक म्हणतो मी बसून काम आहे. तर त्या पद्धतीने आम्ही ऑपरेशनचं स्वरूप बदलतो. की पुढची जबाबदारी काय? नुसतं एमआरआय स्कॅन नाही बघत, आपण पेशंटला विचारतो
त्यांचं वय बघतो, त्यांची मेडिकल कंडिशन चेक करतो. तर आम्ही खूप सुरक्षित पद्धतीने ऑपरेशन करत असतो. अगदी. आता तुम्ही म्हणालात तसं की सुरक्षित पद्धतीने ऑपरेशन करतो. तुमच्याकडे येणारे पेशंटही वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले असतात. खास करून शेती करणाऱ्या शेतकरी तुमच्याकडे ह्या ऑपरेशनसाठी येतो, तर ह्या ऑपरेशननंतर ते शेती करू शकतात का? नक्कीच. मी 2 लेडीज दाखवतो. एका घरातली आहे, जरा व्हिडिओ बघू लगेच आपल्याला, आणि शेतातलं काम करत आहेत. लगेच बघू आणि आपल्याला लगेच उत्तर भेटेल. अगदी अगदी. नमस्कार, मी डॉक्टर अवनीश गुप्ते. आज आपली विनायक हॉस्पिटलची टीम शेतात चालली आहे 2 पेशंटना भेटायला. एका घरातले पेशंट आहेत. एकच ऑपरेशन आम्ही 7 ते 8 वर्षापूर्वी केलं होतं आणि दुसऱ्यांचे ऑपरेशन आम्ही 3 ते 4 वर्षापूर्वी केलं होतं. त्यांची प्रगती काय आहे, त्यांचे एवढे वर्ष कसे काय गेले, आपण त्यांनाच विचारूया. आपण पाहू शकतो विनायक हॉस्पिटलमध्ये, आपले मणक्याच्या हॉस्पिटलमध्ये नंदा तामाणे आणि दुसरा इंदुबाई तामाणे, ह्यांचं वय 45 आणि ह्यांचं वय 66 तेव्हा होता. म्हणजे ह्यांचे 2014 साली आले होते आमच्याकडे 7 ते 8 वर्षापूर्वी. 4थे 5वे मणक्यामध्ये त्रास होता आणि ह्या तारखेला ह्या पद्धतीने ऑपरेशन केलं होतं. हे त्यांचं डिस्चार्ज कार्ड आहे. तसं ह्यांचं पण डिस्चार्ज कार्ड आपण बघू शकतो. इंदुबाई तामाणेचं 66 वय, 2017 साली आपल्याकडे आले होते आणि त्यांना ह्या तारखेला ऑपरेशन आपण केलं होतं, म्हणजे 3 ते 4 वर्षापूर्वी ह्या पद्धतीने. आणि ते पण हे दोन्ही पेशंट खूप बरे झालेले आहेत. आपण त्यांच्यासोबत आमची टीम शेतातला जाऊन आत्ता गप्पा मारणार आहे. डॉक्टर, आत्ता आपण बघितलं की अगदी ऑपरेशन नंतर ते शेती करू शकतात, ते वेगवेगळी कामं करू शकतात. म्हणजे या ऑपरेशनला घाबरण्याची गरज नाही आहे. जर वेदनामुक्त व्हायचं असेल मणके विकारातून तर ऑपरेशन करून घेणं गरजेचंच आहे. अर्थातच अनेकांना लागतं हे ऑपरेशन, अनेकांच्या याच्या बाबतीमध्ये लागत नाही सुद्धा, ते तर आपण बोलणारच आहोत. पण एकूणच प्रेक्षकांना तुम्ही ह्या सगळ्याच्या निमित्ताने काय संदेश द्याल? माझं म्हणणं आहे, ऑपरेशनची गरज आहे तो मनात गैरसमज करून घरी थांबू नये. स्कॅनिंग MRI ची गरज आहे. MRI स्कॅन करावं लागते. MRI स्कॅन एक्सरे झाला लगेच निदान माहीत झालं काय काय कशामुळे. आणि ऑपरेशनची गरज असेल तो पेशंट लगेच 1-2 तासात बरा होऊ शकतो. मग घाबरायचे कशाला? जर असं वाटतंय की अजून थोडा गैरसमज आहे तर आमचे 1000 पेक्षा जास्त युट्यूबवर व्हिडिओ आहे. टोटल सोशल मीडियावरती 3000 मराठी व्हिडिओ आहे. ते जाऊन चेक करा आणि आपलं ज्ञान वाढवा. आणि गरज असेल ऑपरेशनची तर नक्की आम्ही त्यांना बरा करू. आमच्याकडे येणारे सर्व पेशंट मणक्याचे असतात. येणारे व्यक्ती, ऍडमिट होणारे व्यक्ती, शस्त्रक्रिया करणारे व्यक्ती 100% मणक्याचे असतात. तर तुम्ही कोणत्या बेडवरती गेलं तर विचारू शकता, तुम्ही साहेब बरे आहेत की नाही, काकू तुम्ही बरे आहेत की नाही. आणि जर त्यांनी सांगितलं बरं झालेलं आहे तर तरीच ऑपरेशन करा ना. अशा कशाला ऑपरेशन करायची गरज आहे? अगदी. आता डॉक्टर, तुम्ही खरंच फार महत्वाची माहिती तर दिलीच, पण त्याचबरोबर मणके विकारांना घाबरू नका किंवा त्याला टाळू नका किंवा दुर्लक्षही करू नका, नाहीतर मग पुढे जाऊन अनेकांना धोका निर्माण होऊ शकतो. आणि वेदनारहित जर आयुष्य जगायचं असेल आणि ज्यांना खरंच मणके विकारांवरती शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल त्यांनी नक्कीच विनायक स्पाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये येऊन अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आणि ऑपरेशनकडे वळा. डॉक्टर, खूप छान माहिती तुम्ही या सगळ्याबद्दल दिली, त्याबद्दल खूप खूप आभार.
आणि यानंतर या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम आरोग्य विषयक सल्ला.